नमस्कार. BMS फर्स्ट इयर पदार्थ विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहे. आज तुमचा संस्कृत 2चा पेपर झाला. तुम्हाला तो पेपर व्यवस्थित गेला असेल, चांगल्या पद्धतीने तुम्ही तो सोडवला असेल, व्यवस्थित पूर्ण कव्हर केला असेल अशी मी अपेक्षा करतो. पेपर मीडियम लेवलचा होता, त्यामध्ये काही अशी अवघड गोष्ट किंवा ऑड गोष्ट नव्हती. बऱ्यापैकी सोपा पेपर होता, तर तो तुम्ही व्यवस्थित सोडवला असेल अशी अपेक्षा करतो. आणि आता जे झालेले पेपर आहेत त्याचा विचार न करता, त्याच्याबद्दल कोणतेही डिस्कशन न करता, पुढे जे राहिलेले पेपर आहेत ते आपल्याला कसं इफेक्टिव्हली त्याचा अभ्यास करता येईल किंवा कसे ते सोडवता येतील, कसे जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करता येतील ह्याचा विचार तुमच्या डोक्यात आता इथून पुढे असला पाहिजे. तर तुमचा पदार्थ विज्ञानचा पेपर आहे मंडेला, तर त्याचा व्यवस्थित स्टडी करा. आज आपण जे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते खूप महत्त्वाचे आहेत, अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. तर ते व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व नीट ऐका. ज्या मी गोष्टी सांगत आहे ते सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. तर सुरुवात करूयात. पदार्थ विज्ञान पेपर 1 त्यामध्ये SAQ तुम्हाला पहिला SAQ आयुची निरुक्ती, व्याख्या, पर्याय आणि लक्षण हे व्यवस्थित करूनच जा. म्हणजे जर पेपर इझी लेवलला काढायचं म्हणलं तर हा एक प्रश्न त्यामध्ये फिक्स असतो. त्यानंतर तसंच आयुर्वेदाचं लक्षण आणि प्रयोजन, त्याचा श्लोक जो आहे तो व्यवस्थित पाठ करा आणि त्याचं एक्सप्लेनेशन. त्यानंतर सिद्धांताची व्याख्या, प्रकार, तसंच आयुर्वेदाचं शाश्वतत्व किंवा नित्यत्व एक सांगितलेलं आहे, तो सुद्धा SAQ बऱ्याचदा पडतो, तर तो सुद्धा व्यवस्थित करून जा. तर हे 3 ते 4 SAQ जर तुम्ही व्यवस्थित केले तर तिथे तुमचा तो टॉपिक कव्हर होईल. त्यानंतर दुसरा SAQ तुम्हाला दर्शन, निरुक्ती, व्याख्या, पर्याय आणि दर्शनाचं महत्त्व. म्हणजे नॉर्मल इन जनरल जेव्हा तुम्ही पदार्थाचं पेपर लिहित असता तेव्हा तुम्हाला जी गोष्ट तुम्ही स्टडी करताय त्याचं प्रत्येकाचं महत्त्व पदार्थ विज्ञानच्या दृष्टिकोनातून किंवा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती पाहिजे. कारण आता हल्लीच्या पेपरमध्ये क्लिनिकल किंवा ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न जास्त विचारतात, तर त्यामध्ये हा एक प्रश्न आहे की महत्त्व बऱ्यापैकी विचारतात. तर प्रत्येक गोष्टीचं थोडंफार महत्त्व करून जा, एक्झाम्पल्स करून जा, ते तुम्हाला तिथे पेपरमध्ये विचारू शकतात. त्यानंतर आता तसं बघायला गेलं तर आयुर्वेद दर्शन निरूपण हा खूप मोठा टॉपिक आहे. त्यामध्ये असं स्पेसिफिक सांगणं किंवा एखादं दर्शन सांगणं, मग ते तुम्ही करून जाणार, मग ते नाही आलं तर तुमची निराशा होणार. तर त्यापेक्षा मी तुम्हाला एक सल्ला देतो की अजून तुमच्याकडे आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे, त्याच्यानंतर रविवारचा पण दिवस आहे. तर मग तुम्ही सर्व दर्शन व्यवस्थित कवर करा. तर सर्व दर्शन कवर करत असताना तुम्हाला काय काय केलं पाहिजे, तर आपला दर्शनच्या व्हिडिओमध्ये क्विक एक चार्ट आपण अपलोड केलेला आहे किंवा चार्ट सांगितलेला आहे. त्यामध्ये कमीत कमी बेसिक गोष्टी तरी तुम्ही दर्शनच्या लक्षात ठेवू शकता. आणि असं नाही होणार की तुम्हाला एखादं दर्शन पडलं आणि तुम्ही त्यातून काहीच नाही लिहिणार. त्यामुळे तो चार्ट जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर नक्कीच तुम्ही काही ना काही त्या दर्शनबद्दल लिहू शकता आणि ब्लँक सोडण्यापेक्षा हे कधीही चांगलं आहे. तर पदार्थ विज्ञान पेपर 1 संबंधित जे क्विक रिव्हिजन नोट्स किंवा शॉर्ट नोट्स असतील ते तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर लवकरच अपडेट होतील. तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तो जॉईन करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर हा झाला दुसरा SAQ. त्यानंतर तिसरा SAQ तुम्हाला एकतर कोणताही महाभूत विचारू शकतात, जे आपले पंचमहाभूत आहेत त्यापैकी कोणताही एक महाभूत विचारतील, किंवा मग काल, दिशा, आत्मा. तर हे खूप फेमस प्रश्न आहेत, PYQजमध्ये बऱ्याचदा पडलेले आहेत. काल, दिशा, आत्मा हे खूप हाय वेटेज टॉपिक आहेत, हाय यिल्डिंग टॉपिक्स आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित स्टडीज करा, त्याला स्किप करूच नका अजिबात. एक दीड पेजचा आन्सर आहे, ते व्यवस्थित जर तुम्ही करून गेलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा SAQ किंवा LAQ कुठेतरी फायदाच होणार आहे. त्यानंतर द्रव्याबद्दल बेसिक गोष्टी करून जा, त्याची निवृत्ती, पर्याय, त्याच्यानंतर त्यांचे जे संबंध आहेत गुणकर्मासोबत, त्याचं वर्गीकरण. आणि हे असं नाही की मी हे SAQसाठी सांगतोय मग SAQ येतील, तर असं पण होऊ शकतं की हे SAQचे जे प्रश्न मी सांगितलेत, काल, दिशा, आत्मा झालं एक्झाम्पलला, तर ते LAQमध्ये सुद्धा विचारू शकतात. म्हणजे तुमचे मी असे पॉईंट्स सांगतोय जे तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये कुठं ना कुठे फायदेशीर आहेत. त्यामुळे हा कोणताही गेस पेपर नाही आहे किंवा असं नाही आहे की हाच पेपर येणार आहे. तर हे प्रश्न आहेत जे तुम्हाला केले तर नक्कीच पेपरमध्ये कुठे ना कुठे फायदा होणार आहे. कारण गेस पेपरमध्ये काय असतं की हेच जे मी तुम्हाला सांगतोय की काल किंवा दिशा किंवा आत्मा, तर मग हे तुम्हाला ते 3 पेपरमध्ये डिवाईड करणार. मग ते 3 पेपर तुम्हाला असं वाटणार की अरे हा, ह्या पेपरमध्ये तर हे सांगितलं होतं. मग ते तिन्ही पेपर किंवा गेस पेपर समजा मी तुम्हाला एकाच ठिकाणी सांगतोय की कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, तर एवढे जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला पासिंगसाठी कोणती चिंता राहणार नाही. तुम्हाला इझिली तुम्ही पासिंग करू शकता, तसंच तुम्ही चांगला स्कोअर देखील करू शकता. आणि आजपर्यंतचे किंवा आत्तापर्यंतचे जे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, नोट्स म्हणा किंवा बाकीचे म्हणा, तर त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण सर्व गोष्टी ह्या प्रॅक्टिकल करतो. प्रॅक्टिकल गोष्टीवर आपण जास्त बिलीव्ह करतो. असं कोणती हवेत गोष्ट करत नाही आपण कोणाला असं खोटे आश्वासन देतो किंवा असं करा की हाच प्रश्न येईल, हाच करा, मग नाही आलं की तुमच्यामध्ये निराशा असणार, तुम्हाला चिंता येणार. तर तसं आपण काही करत नाही. सर्व प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. सिलेबस कॉपीनुसार, सिलेबस कॉपी बेस्ड आपण सर्व गोष्टी फॉलो करत आहोत. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नीट व्यवस्थित पाहिला, ऐकला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट SAQ गुण, निरुक्ती, व्याख्या, लक्षण आणि त्याचं वर्गीकरण. आता गुणांचं वर्गीकरण थोडं आयुर्वेदोक्त जे 41 गुण सांगितले ते व्यवस्थित स्टडी करा. तो जर तुम्हाला चार्ट पार्ट असेल तर नक्कीच तुम्ही कोणताही जर सेपरेट जरी विचारला, परादी गुण असेल, गुरुवादी गुण असेल, आध्यात्मिक गुण असेल, तर ते व्यवस्थित तुम्ही लिहू शकता. कमीत कमी तुम्हाला त्याची नावं तरी लिहिता येतील. त्यासाठी तो चार्ट व्यवस्थित पाठ करा आणि आध्यात्मिक गुण जरा व्यवस्थित SAQसाठी बघून जा.
त्यानंतर नेक्स्ट 5वा SAQ तुम्हाला कर्माची व्याख्या, लक्षण, प्रकार आणि महत्त्व. कर्म हा असा टॉपिक आहे पदार्थ विज्ञान पेपर 1मध्ये जो फिक्स तुम्हाला SAQ आणि LAQमध्ये सेपरेट विचारला जाणार आहे. त्यामुळे तो व्यवस्थित स्टडी करा. त्यावर तुम्हाला नक्कीच मार्क देऊन जाणार आहे एक्झाममध्ये. लौकिक कर्म, आध्यात्मिक कर्म व्यवस्थित बघून जा. त्यानंतर सामान्य विशेष हे प्रत्येकी 1.5 पेजचा आन्सर आहे. ते जर तुम्ही व्यवस्थित करून गेलात तर नक्की तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये फायदा होईल. आणि सामान्य विशेष सिद्धांतसुद्धा एकदा बघून जा. बऱ्याचदा पेपरमध्ये तो सिद्धांत जास्त विचारलेला आहे. त्यानंतर समवाय किंवा अभाव, त्यापैकी त्यांचे व्याख्या, प्रकार, लक्षण, त्याचं महत्त्व, ह्या 4-5च गोष्टी आहेत ज्या प्रत्येकामध्ये कॉमन आहेत. तर त्या व्यवस्थित बघून जा. अभाव जास्त करून विचारला जातो त्यामुळे अभाव एकदा जास्त बघून जा. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की 8 SAQपैकी एखादा DKच्या टॉपिकवर येतो, तर त्या दृष्टीने सुद्धा स्टडी करा. त्यानंतर 8वा तुम्हाला शक्यतो चिकित्सा पुरुष किंवा षडधातुत्मक पुरुष किंवा कर्मपुरुष, राशी पुरुष हे असे जे आहेत ते व्यवस्थित करून जा. बऱ्याचदा पेपरमध्ये ह्यापैकीच प्रश्न विचारला जातो. तर हे जे पुरुष आहेत ते व्यवस्थित बघून जा. तर हे झाले शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, SAQचे 5 मार्कांचे क्वेश्चन्स. नक्कीच तुम्ही हे जर क्वेश्चन्स फॉलो केले नक्की तुम्हाला पासिंगसाठी कोणतीही चिंता राहणार नाही. इझिली तिथे तुम्ही पासिंग करू शकता. नेक्स्ट आता आपण LAQ बघूयात. तर LAQमध्ये सुद्धा काही वेगळं नाही आहे. तेच जे टॉपिक आपण बऱ्यापैकी SAQमध्ये बघितले तेच थोडे व्यवस्थित आणि डिटेलमध्ये स्टडी करायचे आहेत. एखाद दुसरा पॉईंट वेगळा आहे. तर सिद्धांताची व्याख्या, प्रकार असं विचारून तुम्हाला एखादा सिद्धांत वर्णन करायला सांगतील, त्याचं एक्झाम्पल किंवा महत्त्व विचारतील. आता सिद्धांतमध्ये महत्त्वाचे जे आहेत ते लोकपुरुष साम्य सिद्धांत. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं मागेच की सामान्य विशेष सिद्धांत बऱ्याचदा विचारलेला आहे. आणि कार्यकारण सिद्धांत. जे इतर 2-3 सिद्धांत आहेत, पंचमहाभूत झालं, त्रिदोष झालं, तर ते एकदा फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. नाहीतर हे 3 सिद्धांत मेन आहेत, हे जास्त विचारतात. त्यानंतर जर सिद्धांतावर तुम्हाला SAQ आला तर तुम्हाला दर्शनवरती LAQ येईल. आणि जर दर्शनवरती SAQ आला तर सिद्धांतावरती LAQ येईल. तर दर्शनमध्ये निरुक्ती, व्याख्या, प्रकार विचारून सेम तसंच की कोणतेही एक दर्शन विचारतील. मग दर्शन विचारलं तर मग दर्शनसोबत त्याचा एखादा वादसुद्धा विचारतात. अशा प्रकारे तुमचा LAQ कॉम्बिनेशनमध्ये विचारतात. त्यानंतर दुसरा LAQ तुम्हाला सेम कोणताही महाभूत विचारतील डिटेलमध्ये. किंवा मग आत्मा, दिशा, काल, जे म्हणजे हा टॉपिक जो आहे तुम्हाला SAQ LAQ दोन्हीमध्ये फायदेशीर ठरणार आहे. हा जर तुम्ही कंप्लीट कवर केला नक्कीच तुम्हाला 10, 15, 20 मार्कांचा फायदा तिथे युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये होणार आहे. तर त्यामध्ये त्याचे एक्झाम्पल्स, त्यानंतर महत्त्व हे सर्व व्यवस्थित पाठ करून घ्या. आणि शक्यतो अप्लाइड आस्पेक्टवरती जास्त क्वेश्चन विचारतात. तर पदार्थ विज्ञानच्या पेपरसाठी त्यासाठी तयार होऊन जा. त्यानंतर तिसरा LAQ तुम्हाला गुण. आता गुणांमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे बेसिक्स म्हणजे निरुक्ती, व्याख्या, प्रकार, लक्षण ते व्यवस्थित करून जा. सोबत परादिगुण एक प्रॉपर LAQचा प्रश्न आहे. जे 10 परादिगुण आहेत त्याचं नावं आणि थोडंफार प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल हे लिहिणं अपेक्षित असतं. बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे. किंवा गुरुवादिगुण 20 आहेत. मग ते प्रत्येक म्हणजे 20च्या 20 गुरुवादिगुण क्वचित विचारलेले आहेत युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये. शक्यतो तुम्हाला असे स्पेसिफिक गुरुवादिगुणांची नावं दिली जातील आणि ते वर्णन करायला सांगतील. किंवा मग कर्मावरती बेसिक्स प्लस तुम्हाला प्रकार विचारतील आणि मग कर्माचं महत्त्व किंवा अप्लाइड आस्पेक्टवरती एखादा प्रश्न विचारला जाईल. तर अशा प्रकारे तुमचा तिसरा LAQ राहील. आणि चौथा आणि शेवटचा जो तुमचा LAQ आहे तो शक्यतो सामान्य विशेषवरती राहील. तर सामान्य विशेष आपण SAQसाठी जो स्टडी करणार आहे तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे. सामान्य विशेष, त्यानंतर त्याचा सामान्य विशेष सिद्धांत तो व्यवस्थित करून जा. शक्यतो ह्याच्यावरती प्रश्न असा विचारतात की इम्पॉर्टन्स इन डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट म्हणजे निदान आणि चिकित्सामध्ये तुमचा उपयोग विचारतील सामान्याचा किंवा विशेषचा. तर तो व्यवस्थित स्टडी करून जा. त्याचे कोणते प्रकार आहेत ते बघून जा. तर अशा प्रकारे हे होते आपले पदार्थ विज्ञान पेपर 1चे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स किंवा मोस्ट हाय यील्डिंग टॉपिक्सवरती क्वेश्चन्स. हा कोणताही गेस पेपर व्हिडिओ नाही आहे, पूर्ण प्रॅक्टिकल बेसिस व्हिडिओ आहे. असं कोणत्याही हवेत गोष्टी केलेल्या नाही आहेत. सर्व जे आहे ते NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार आहे. MUHSचा PYQजवर बेस्ड आहे. आणि आपलं जे एक्सपिरियन्स आहे किंवा जे नॉलेज आहे ते सर्व मिळून हा तुम्हाला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच पदार्थ विज्ञान पेपर 1 संबंधित इतर व्हिडिओ, इतर टॉपिकचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. एखादा टॉपिक जर तुम्हाला क्लिअर नसेल तर तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. आणि पेपरच्या आधी 1-2 दिवस आपण जे काही शॉर्ट माझ्याकडे असेल, जे काही शॉर्ट नोट्स असतील किंवा जे टेबल्स असतील ते आपण टेलिग्रामवर, यूट्यूब, व्हॉट्सअपवर टाकत असतो. तर ते जर तुम्ही जॉईन केले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर तुम्हाला पदार्थ विज्ञान पेपर 1साठी ऑल द बेस्ट. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.